आज मी ही गवारीची भाजी बनवली आहे. स्पेशल आहे. खूप कमी आणि मोजक्याच साहित्यात तयार होते आणि एवढी अफलातून लागते ना. म्हणजे ॲक्च्युली आज मी पहिल्यांदाच बनवली आहे. माझ्या आईने मला सांगितलं होतं की गवारीची भाजी आपण तर नेहमीच बनवतो, पण एकदा तू हा गवारीचा ठेचा बनवून बघ. चवीला अप्रतिम लागतो, खूप छान लागतो चवीला. चला आता रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर काय करायचं, जर तुम्हाला ठेचा करत असताना शेंगदाणे आवडणार असतील तर घालायचेत, अदरवाईज नाही घातले तरीसुद्धा चालेल. पण मला ह्याच्यामध्ये शेंगदाण्याची चव थोडीशी आवडते म्हणून मग मी घालून घेतलेली आहे. शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि मग त्याचा कूट करून घेतलेला आहे. कूट म्हणजे एकदम बारीक नाही करायचा आहे, ओबडधोबड आपल्याला कूट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण शेंगदाण्याची चटणी कशी खातो ना त्यासारखी आपली छान चव येईल. आता आपल्याला घ्यायचं आहे मोजकं साहित्य, ते म्हणजे जिरं, हिरवी मिरची आणि लसूण. बस एवढ्याच साहित्यामध्ये आपण हा ठेचा बनवणार आहे. तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही तो वापरायचा आहे. माझ्याकडे आहे, पण सगळ्यांकडे अवेलेबल असेल नसेल माहीत नाही ना, म्हणून मग मी आज मिक्सरच्या भांड्यामध्येच याचा ठेचा करून घेतलेला आहे. अरबट चरबट आपल्याला शेंगदाण्याची चटणी जशी बनवतो ना त्या प्रकारेच हे वाटण करायचं आहे. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवार घ्यायची जी आहे ना ती एकदम कोवळी लुसलुशीत घ्यायची आहे, कारण एकही थेंब पाण्याचा वापर न करता हा ठेचा आपल्याला करून घ्यायचा आहे. गवार स्वच्छ धुवून झाली की मग ठेचा करण्याच्या अगोदर आपल्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाहीये. डायरेक्टली गवार जी आहे ना ती छान भाजून घ्यायची आहे. गवार आपल्याला रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे, जेणेकरून तिचा जो टेस्ट आहे ना, स्वाद आहे, तो खूप छान असा येईल. गवार भाजून घेतल्यामुळे काय होतं, पटकन शिजली जाते, शिवाय तिला चवही खूप छान येते. गवार 2 ते 3 मिनिटासाठी छान भाजून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता थोडासा रंग बदलायला लागलेला आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गवार भाजत असताना त्यावर झाकण अजिबात ठेवायचं नाहीये, कारण आपल्याला ठेचा बनवायचा आहे, गवारीची भाजी नाही बनवायची आहे. गवार भाजून घेत असताना आपल्याला अजिबातही झाकण ठेवायचं नाहीये. झाकण आपण ठेवणार आहे, पण ते नंतर फोडणी देऊन झाल्याच्या नंतर. आत्ता लगेचच त्यावर झाकण ठेवण्याची अजिबात गरज नाहीये. रंग बदलेपर्यंत आपल्याला ही गवार भाजून घ्यायची. गवार भाजत असताना त्यामध्ये मीठ जर घालून घेतलं तर वेल अँड गुड, पण मी मीठ नव्हतं घातलं, कारण काय ना की ते खूप जास्त खाली तळ धरला जातो त्याचा, म्हणून मग मी मीठ घालून घेतलं नव्हतं. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नॉनस्टिक पॅनमध्ये बनवा आणि मग त्यामध्ये मीठ घालून घ्या. पण जर तुम्ही स्टीलच्या कढाईमध्ये किंवा मग अशा माझ्यासारख्या ॲल्युमिनियमच्या कढाईमध्ये जर बनवणार असाल तर मग मात्र यामध्ये मीठ घालायचं नाहीये. मी मीठ घातलेलं नव्हतं, पण गवार ओली होती त्यामुळे तुम्ही बघू शकता खाली काळपटपणा आलेला आहे, पण त्यातच फोडणी द्यायची कारण त्यामध्ये टेस्ट आहे. 1 चमचाभर मी तेल घालून घेतलेलं आहे कढईमध्ये. कढई गरम आहे. 1 ते 1.5 चमचा तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालून घ्यायचे. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला ठेचा बनवायचा, त्यामुळे थोडंसं जास्त तेल वापरलं तर त्याची चव खूप छान येते, म्हणून मी 1.5 पळी तेल घालून घेतलेलं आहे. आणि आपण जो ठेचा बनवून ठेवलेला होता ना तो घालून घेतलेला आहे. शेंगदाणे आपल्याला वापरायचे आहेत, पण ते नंतर, आत्ता लगेच नाही. आता तुम्हाला असं वाटेल की यामध्ये हळद वगैरे नाही घालायची का, नाही, अजिबात नाही. आपण आज ठेचा बनवतोय, यामध्ये अजिबात हळद, मोहरी, बाकीचं कुठलंही साहित्य आपल्याला वापरायचं नाहीये. फक्त जिरं, लसूण आणि हिरवी मिरची याच साहित्यामध्ये आपण हा गवारीचा ठेचा बनवणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये हळद घालून घेऊ शकता, पण नाही घातली तरीसुद्धा टेस्ट खूप छान येते. खरं सांगू का, मी पहिल्यांदाच गवारीचा ठेचा बनवला होता, पण श्रावणीला खूप जास्त आवडला आणि तिच्या पप्पांना पण आवडला. म्हणजे ज्यांचं खाण्याच्या बाबतीत खूप जास्त टँट्रम्स असतात ना, की हे नाही आवडलं ते नाही आवडलं, त्यांनी आज काही टँट्रम्स केलेले नाही आहेत. ओके, बरं. आता यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपल्याला गवार आता छान शिजवून घ्यायची आहे, म्हणून. आता यामध्ये मीठ घालून झालं की ती छान मिक्स करून घ्यायची आहे गवार, आणि मग यावर झाकण ठेवायचे. झाकण ठेवल्यानंतर लगेचच्या लगेचच नाही तुम्हाला खोलायचं, 1-2 मिनिटानंतर मग झाकण काढायचे पुन्हा आणि चेक करून घ्यायची आपली गवार शिजली आहे की नाही. मी फक्त 2 मिनिटासाठी सुरुवातीला झाकण ठेवलं होतं. तुम्ही बघू शकता गवारीचा रंग छान बदललेला आहे. शिवाय यामध्ये आपण जराही पाणी घातलेलं नाहीये, पण तेल थोडंसं जास्त आहे, त्यामुळं मग आपली गवार छान शिजणार आहे, खाली तळ न धरता ती छान शिजणार आहे. आता पुन्हा एकदा झाकण ठेवून मी गवार शिजवून घेतलेली आहे. रंग तुम्हाला वाटेल की खूप जास्त काळा दिसतोय, पण चव महत्त्वाची आहे, रंग नाही, हो की नाही. जसं माणसांचे गुण महत्त्वाचे असतात त्यांच्या रंगापेक्षा, त्याचप्रमाणे गवारीचंही तसंच आहे. कारण ठेचा हा खूप छान लागत होता. गवार शिजल्याच्या नंतर मग यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे. कूट घालून झाला की तो मिक्स करायचा आहे आणि त्याची पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची, जेणेकरून कूट आपला छान टेस्ट यावी त्याला गवारमध्ये घातल्याची.
म्हणून मग त्याची वाफ काढून घेतलेली आहे मी 1 मिनिटभरासाठीच फक्त. आता आपल्या गवारीचा ठेचा अगदी तयार आहे. बरं, तुम्हाला जर ठेचा असा प्रॉपर हवा असेल तर यावर तुम्ही तांब्याने ठेचा करून घेऊ शकता, किंवा जर तुमच्याकडे पावभाजी स्मॅशर असेल तर त्यानेही तुम्ही ठेचा करून घेतला तरीसुद्धा चालेल. पण मी तसं काही केलेलं नाही आहे. मी डायरेक्टली हा ठेचा परतवूनच सर्व केलेला आहे. आजची रेसिपी कशी वाटली ना हे मला नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबतही शेअर करा आणि हा ठेचा नक्की बनवून बघा. ठीक आहे, धन्यवाद.